आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांना मंत्रिपद, चर्चा नवधान। मी बालक पालक करायचं की नाही ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवतील, मंत्री भुजबळांचे वक्तव्य। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच ते आपल्या मतदारसंघात दाखल झाले। यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ढोलताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं। आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी मी 1991 पासून मंत्री आहे। नाशिक जिल्ह्यातच माझा जन्म झाला। गेली 10 वर्ष मी नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री होतो। त्यामुळे आता मी बालक आहे। पालक करायचं असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवतील, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांसह राज्यात महायुतीचं वर्चस्व कायम राहील असं सांगितलं। पाहुयात नेमकं काय म्हटलंय। मी नाशिकमध्ये जन्माला आलो। मी नाशिकचा बालक आहे आणि ते माझं पद कोणीही शेवटपर्यंत काढून घेऊ शकत नाही, नंतर गेल्यानंतर काढू शकत। आता बालक आहेच मी। आता पालकमंत्री काय होणार? पालक करायचं असेल ते मुख्यमंत्री आणि ते जे आहेत मंत्री उपमुख्यमंत्री ते ठरवतील। महायुतीचं वर्चस्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकामध्ये नाशिक जिल्हा नव्हे सगळ्या महाराष्ट्रात राहील। तसेच गोरगरिबांसाठी माझं काम पहिल्यापासून सुरूच आहे, आताही सुरूच राहील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। मंत्रिपद मिळालं, मतदारसंघ, जिल्हा आणि राज्य या भल्यासाठी काम करायचं आणि एरवी सुद्धा सामाजिक काम आपलं चालूच असतं गोरगरिबांसाठी। आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आलं असल्याच्या चर्चा देखील जोर धरू लागल्यात। त्यामुळे आता विधानसभेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्ह्यात आपलं वर्चस्व कायम राखणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली वाघ, नाशिक।